नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये लातूरमध्ये काँग्रेसनं निदर्शने आंदोलन करत नीट परीक्षा किंवा नीट पेपरमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि कोणताही आरोपी जे आहेत तो सुटला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. आणि मध्येच एक काँग्रेसचा व्हिडिओ जो आहे मोठेगावकरांचा काँग्रेसशी संबंधित असलेला किंवा त्यांनी एक काही वक्तव्य केल्याचं पुढे आला आणि त्यानंतर आमदार अभिमन्यू पवारांनी एक सोशल मीडियामध्ये पोस्ट केलेली आहे आणि सांगितलेलं आहे, खासदार साहेब नीट प्रकरणामध्ये कोणताही आरोपी सुटणार नाही. आमदार अभिमन्यू पवार आपल्यासोबत आहेत. नेमकं या पोस्टच्या माध्यमातून तुम्ही सूचक आव्हान जे आहे ते काँग्रेसला दिलेलं आहे. खासदारांचं मी व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी एवढी मोठी हिंमत केली आहे की आमच्या धर्मेंद्रजींना राजीनामा मागितला शिक्षण मंत्र्यांना. ॲक्च्युली हे काय राजकारणात त्यांनी आणलं नाही पाहिजे होतं, कारण हा विद्यार्थ्यांच्या भावनेशी निगडीत असलेला विषय आहे. तसं तर लातूर पॅटर्न हा पूर्ण जगभर गाजलेला आहे. आज लातूरची लेकरं जगभरात आपला व्यवसाय करत आहेत. लातूर पॅटर्न निर्माते आहेत. या लातूर पॅटर्नचे निर्माते काय ट्युशन क्लासेसवर नाही आहेत. यात शाहू कॉलेज आहे, दयानंद कॉलेज आहे, महात्मा गांधी कॉलेज आहे अहमदपूरचं, केशवराज विद्यालय आहे, देशकेंद्र विद्यालय आहे. अशा काही आस्थापना आहेत ज्यांनी लातूरला उंचीवर नेलेलं आहे. पण एखाद्या ट्युशन क्लासेसमुळे हे बदनाम होत असेल तर बदनामी थांबली पाहिजे आणि लातूरकरांनीही आणि महाराष्ट्रातल्या जनतेने लातूरवर विश्वास ठेवावा. लातूर पॅटर्न हा अबाधित राहील. आम्ही सगळी राजकीय मंडळी आम्ही या भावनेनंच काम करतो आहे. लातूर बदनाम होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण या निमित्तानं तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की मी खासदारांना सांगितलं की त्यांनी म्हणले की कोणी वाचणार नाही. आणि मी वाचूच देणार नाही आम्ही कोणाला. CBIच्या मार्फत आम्ही संपूर्ण मुळं उपडून काढू या विषयाची. म्हणजे आत्ता उडं पडलं याचा अर्थ मागं 10-20 वर्षापासून चाललं आहे का, हे माझे 5-10 वर्षापासून चाललं आहे का, हेही बघावं लागेल. मला जी माहिती मिळाली की यांचा मुलगा 12वीला होता म्हणून थोडं जास्त सिरियसली ह्यांनी पुढे केलेलं आहे असं मला प्राप्त माहिती मिळालेली आहे. त्याचीही चौकशी आता या निमित्तानं होते आहे. आता माझ्याकडे पूर्णपणे CBIनं जे अरेस्ट कम पर्सनल सर्च मेमो दिलेला आहे तो माझ्याकडे मेमो आहे. ग्राउंड ऑफ अरेस्टचा माझ्याकडे पूर्ण कागद आहे. रिझन ऑफ अरेस्टचा कागद आहे. ह्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख त्या निमित्तानं ह्याच्यामध्ये आलेला आहे. त्यात काय म्हटलेलं आहे बघा, तर द सेड मोबाईल वॉज सीज्ड अंडर द सर्च लिस्ट फॉर द फॉरेन्सिक एक्झामिनेशन इन द क्रिमिनल कॉन्स्पिरसी विथ द पब्लिक. त्याच्यामध्ये पुढे स्पष्ट म्हणलेलं आहे त्यांनी की हा मोबाईल पूर्णपणे सापडलेला आहे. 14 तारखेला जी रेड केली त्यामध्ये द मोबाईल वॉज फाउंड इन द मोबाईल ऑफ अक्युज शिवराज मोटेगावकर. मोबाईलमध्ये पेपर पूर्णपणे त्यांना सापडला आहे. त्याच्यामुळे यांची पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट आहे. पुढे काय म्हणलेलं आहे त्यांनी की ह्याच्यामध्ये द क्रिमिनल कॉन्स्पिरसी विथ द अदर अक्युज पर्सन्स, म्हणजे ह्या कॉन्स्पिरसीचा भाग मोटेगावकर हा कॉन्स्पिरसीचा भाग आहे. त्याच्यामुळं वन ऑफ द मेन अक्यूज स्वतः मोटेगावकर आहे. त्यामुळं ह्याची संपूर्ण पाळंमुळं उकरून काढली पाहिजे, संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे अशी माझी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांना उद्या भेटणारच आहे मी या विषयामध्ये. माझी मागणी आहे आणि शिक्षण मंत्र्यांनाही माझी मागणी आहे की आता हे ऑफलाईन करण्यापेक्षा सगळे पेपर ऑनलाईन केले तर बरं राहिले, याच्यावर विचार व्हावा अशी माझी मागणी या निमित्तानं आहे. 2024ला देखील नीटचा पेपर जो आहे तो फुटलेला होता. याही वर्षी होता. लातूर पॅटर्नला कुठेतरी धोका वाटतोय का? लातूरची जी क्लासेस इंडस्ट्री आहे ती देखील कोलॅप्स होते. नाही, तर मी आता एका मीडियावर बोलताना बोललेलंच आहे की लातूरच म्हणून नाही तर महाराष्ट्रातल्याच एकूण या जे शिक्षण म्हणजे हे जे आहे चाललेलं हा बाजारीकरण याच्यावर कुठंतरी आळा घालण्याची गरज आहे. हे जे ट्युशन क्लासेसवाले आहेत ना ह्याने विद्यार्थी किती घेतले पाहिजे, किती फीस आकारली पाहिजे. अव्वा सवय फीस आकारतात आणि 1000 विद्यार्थीमध्ये असतात क्लासेसला दाखवतात 100-200. याच्यावरही कुठंतरी लगाम घालायची वेळ आलेली आहे आणि मी अन्य मुख्यमंत्र्यांकडे मागणी मी या निमित्तानं करणार आहे. मोठेगावकरांनी काही राजकीय वक्तव्य केले आहेत. आम्ही तुमच्याच नावाचं कुंकू लावलं आहे वगैरे असं राजकीय राजकीय मोठेगावकर खरं तर हे शिक्षक चांगले शिक्षक आहेत, पण ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी प्रचार काँग्रेसचा केलेला आहे. त्यांचे व्यासपीठावरचे भाषणं आहेत. त्यांनी कुंकू लावलं का हळद लावली आम्हाला माहीत नाही, पण ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि खासदार काँग्रेसचेच खासदार असल्यामुळं त्यांनी जी मागणी केली आहे त्याच्या मागणीला अनुरूपच कारवाई झालेली आहे. त्यांच्या मागणीवरूनच आम्ही कारवाई केलेली आहे. कठोर कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे, होणारच आहे. त्यामध्ये कोणाला सोडणारच नाही. कोणी असो, त्यात कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, आमचा असो किंवा तुमचा असो, कोणी वाचणार नाही. कारण या निमित्तानं बघा 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांचा काय दोष आहे बिचाऱ्यांचा, त्यांच्या आईवडिलांवर काय बितले असेल. तर माझी तर मागणी आहे की आत्महत्या केलेल्या आहेत 3 विद्यार्थ्यांच्या जबाबदारीसुद्धा ह्याच लोकांवर दिली पाहिजे, कॉन्स्पिरसी करणाऱ्या लोकांवर, अशी माझं या निमित्तानं म्हणणं आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.